तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला अँड्रॉइड ॲप आहे. ऑफर्स या ठिकाणी चालू आहेत. सध्या आपला चालू घडामोडीचा नवीन कोर्स तिथं लॉन्च झालेला आहे. जानेवारी 22 ते डिसेंबर 22 पर्यंतच्या घडामोडी आहेत. प्रत्येक प्रश्नाचं संदर्भाचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल. हा कोर्सचा कालावधी 2 वर्ष आहे, म्हणजे 2 वर्ष तुम्ही त्याच्या करंट अफेअर्स वाचू शकता. कारण एमपीएससी 1.5 ते 2 वर्षापर्यंतच्या करंट अफेअर्स विचारतं, म्हणून त्याची कालावधी आपण हा जास्त ठेवलेला आहे. 2021 मधल्या घडामोडीवर सुद्धा तुम्हाला त्याच कोर्समध्ये 700 पेक्षा जास्त प्रश्नोत्तरे, त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण, प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल असा आपला कोर्स त्या ठिकाणी लॉन्च झाला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. तुम्हाला त्या कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व घटक तिथं पाहायला मिळतो. तसंच रिव्हिजनसाठी थोडक्यात पण महत्त्वाचे हा भाग आपण हळूहळू त्याच्यामध्ये आणखी बरेचसे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामध्ये होत आहेत रेग्युलरली, तर तुम्ही नक्की जॉईन करा. जास्तीत जास्त आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला 4 विधानं दिलीत आणि यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे असं म्हटलंय. विधानं जेव्हा बघता तेव्हा लक्षात येईल साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार इथं नाव दिसतंय आणि साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार, म्हणजे साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार आणि युवा साहित्य पुरस्कार याच्यावर असणारी ही विधान आहे. ठीक आहे. आता पहिलं विधान बघा. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2022 मध्ये मराठी भाषेचा पुरस्कार डॉक्टर संगीता बर्वे यांना देण्यात आला. युवा पुरस्कारामध्ये मराठी भाषेचा पुरस्कार श्रुती कानिटकर यांना देण्यात आला. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्काराच्या स्वरूपात प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातात. आणि चौथं विधान आहे साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्काराच्या स्वरूपात प्रत्येकी 1,00,000 रुपये दिले जातात. विधानं 4 आहेत आणि तुम्हाला म्हटलं की कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. या विधानाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला महत्त्वाचा मुद्दा, साहित्य अकादमी जी आहे याची स्थापना कधी झाली होती हे माहीत असू द्या. साहित्य अकादमीची स्थापना आहे 12/3/1954, म्हणजे 12 मार्च 1954ला नवी दिल्ली रवींद्र भवन म्हणतो त्या ठिकाणी याचं मुख्यालय साहित्य अकादमीची स्थापना आहे. सध्या पहिले अध्यक्ष हे जवाहरलाल नेहरू होते आणि साहित्य अकादमीमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार दिले जातात. आता राहिला मुद्दा बाल साहित्य पुरस्कार. ओके. पहिला महत्त्वाचा घटक, साहित्य अकादमी मधला बाल साहित्य पुरस्कार कोणत्या वर्षी या पुरस्काराची स्थापना झाली. आता बाल साहित्य पुरस्काराची स्थापना झाली होती 2010 मध्ये. कधी? 2010 मध्ये. आता हा पुरस्कार देताना किती भाषा, प्रमुख भाषांमधल्या बाल साहित्यिकास पुरस्कार दिला जातो, तर हा देताना एकूण 24 प्रमुख भाषा ज्या आहेत ना, तर त्या भाषांमधल्या बाल साहित्यिकास हा पुरस्कार दिला जातो. बाल साहित्य पुरस्काराचं स्वरूप कसं असतं, ताम्रपट आणि रुपये 50,000. बाल साहित्य पुरस्काराचं स्वरूप कसं असतं, ताम्रपट आणि 50,000 रुपये रोख असं महत्त्वाचा हा पुरस्कार असतो. ठीक आहे. 9 ते 16 वयोगटातील लक्षित वाचकासाठी लिहिलेल्या साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे 9 ते 16 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना वाचता येईल अशा टाईपच्या बाल साहित्य पुरस्कार दिला जातो. आता एवढे मुद्दे मी सांगितले. पहिला विधान बघा. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2022 मध्ये मराठी भाषेचा पुरस्कार डॉक्टर संगीता बर्वे यांना देण्यात आला. विधान बरोबर आहे का? डॉक्टर संगीता बर्वे यांना साहित्य मराठीमधला बाल साहित्य पुरस्कार मिळाला का? डेफिनेटली मिळाला. तर त्यांना हा पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळाला? पहिला मुद्दा. कोणत्या कादंबरीला? तर त्या कादंबरीचं नाव आहे पियूची वही. पियूची वही या कादंबरीसाठी संगीता बर्वे यांना हा पुरस्कार देण्यात आला. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आता पियूची वही ही जी कादंबरी आहे या कादंबरीला अगोदर महाराष्ट्र सरकारचा बाल कादंबरी पुरस्कार मिळालाय का? तर त्याचं उत्तर आहे हो. मी काय विधान वापरतो, पियूची वही ही जी त्यांची महत्त्वाची कादंबरी आहे संगीता बर्वे यांची, या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट बाल कादंबरी पुरस्कार मिळालाय का? बाल कादंबरी पुरस्कार. तर हो. महाराष्ट्र सरकारचा 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारचा 2018चा उत्कृष्ट बाल कादंबरी पुरस्कार मिळालाय. उत्कृष्ट बाल कादंबरी पुरस्कार. या कादंबरीचं प्रकाशन कोणत्या प्रकाशनाच्या माध्यमातून झाले? तर ते प्रकाशन आहे ज्योत्स्ना प्रकाशन. कोणतं आहे? ज्योत्स्ना प्रकाशन. हा मुद्दा तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. संगीता बर्वे यांचे वेगवेगळे कविता संग्रह आहेत. फक्त नावं लक्षात घ्या. त्यामध्ये मृग तृष्णा या नावाचा एक त्यांचा महत्त्वाचा काय आहे कविता संग्रह आहे. मृग तृष्णा. दिवसाच्या वाटेवरून हा एक महत्त्वाचा आहे. दिवसाच्या वाटेवरून हा एक त्यांचा महत्त्वाचा कविता संग्रह आहे. अंतरीच्या गर्भी
हाही त्यांचा महत्त्वाचा कविता संग्रह आहे. हे जाता जाता फक्त काय होते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. यांचं बाल साहित्य खूप आहे, म्हणजे रान फुले, झाड आजोबा, गंमत झाली भारी, उजेडाचा गाव, अशा प्रकारचे तुम्हाला यांचं बाल साहित्य पाहायला मिळतं. मुद्दा क्लिअर झाला का? मुद्दा काय होता? साहित्य अकादमी. पहिला, साहित्य अकादमीची स्थापना 12 मार्च 1954. हेडक्वार्टर त्याचं नवी दिल्लीला आहे. पहिले अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. साहित्य अकादमी मार्फत वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. त्यातला महत्वाचा पुरस्कार साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार. मग या साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्काराच्या बाबतीमध्ये पुरस्काराची स्थापना कधी? 2010 मध्ये. हा पुरस्कार किती प्रमुख भाषांमधल्या बाल साहित्यिकास दिला जातो? 24. या पुरस्काराचं स्वरूप काय? 50,000 रुपये रोख आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि हा सध्या मागील 5 वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट बाल साहित्यास हा पुरस्कार दिला जातो. मराठी भाषेचा पुरस्कार 2022 मधला कोणाला जाहीर झाला? बाल साहित्य पुरस्कारामधला, बाल साहित्य पुरस्कारामधला. त्यांचं नाव आहे संगीता बर्वे. संगीता बर्वे यांना कोणत्या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला? पियूची वही या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला. पियूची वही या त्यांची जी कादंबरी होती संगीता बर्वे यांची, या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा कोणता उत्कृष्ट बाल कादंबरी पुरस्कार मिळालाय का? हो. कधी मिळालाय? 2018चा. म्हणजे पियूची वहीला 2018चा महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट बाल कादंबरी पुरस्कार मिळालेला आहे. आता ही जी कादंबरी आहे कोणत्या प्रकाशनानं प्रकाशित केली? ज्योत्स्ना प्रकाशन. आणि संगीता बर्वे यांचं महत्वाचे कविता संग्रह कोणते? मृग तृष्णा, दिवसाच्या वाटेवरून, अंतरीच्या गर्भी. मृग तृष्णा, दिवसाच्या वाटेवरून आणि अंतरीच्या गर्भी. बेसिकली एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे का? तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे हो, पहिलं विधान बरोबर आहे. क्लिअर झाला? एवढा मुद्दा क्लिअर झाला? ठीक आहे. पुढील पॉइंट बघा. साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार 2022 मध्ये मराठी भाषेचा श्रुती कानेटकर यांना देण्यात आला. आता युवा साहित्य पुरस्कार श्रुती कानेटकर यांना देण्यात आलाय का? तर हे विधानच चुकीचं आहे. श्रुती कानेटकरांना देण्यात आलाय का? नाही. श्रुती कानेटकरांना संस्कृत भाषेतला पुरस्कार मिळालाय. श्रुती कानेटकर ज्या मुंबईच्या आहेत यांना कोणत्या भाषेतला मिळालाय? संस्कृत भाषेचा. त्याच्यामुळे मराठी भाषेचा नाही. मराठी भाषेचा पुरस्कार हा कोणाला मिळालाय? त्यांचं नाव आहे पवन नालट. ओके. साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार मराठी भाषेचा कोणाला मिळालाय? पवन नालट असं नाव आहे. पवन नालट यांना मिळालंय. पवन नालट यांना कोणत्या कविता संग्रहासाठी मिळालाय? मी संदर्भ पोखरतोय. मी संदर्भ पोखरतोय या कविता संग्रहासाठी पवन नालट यांना मराठी भाषेचा साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. हा मुद्दा क्लिअर झाला? ठीक आहे. आता साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्काराच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडासा विचार जरी केला तर हा 24, आता याच्यामध्ये बघा याची स्थापना, आता युवा साहित्य पुरस्कार जो आहे तो युवा साहित्य पुरस्कार आहे. ठीक आहे. मी याच्याबद्दल इथं पॉइंट लिहितोय. युवा साहित्य पुरस्काराची स्थापना कधीची? 2011. या पुरस्कारामध्ये देताना किती प्रमुख भाषातल्या साहित्यिकास दिला जातो? 24. त्यानंतर या पुरस्काराचं स्वरूप काय? ताम्रपट प्लस 50,000 रुपये रोख. ताम्रपट प्लस 50,000 रुपये रोख असा हा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार देताना किती वर्षाखालील लेखकाची या पुरस्कारासाठी निवड केली जाते? 35 वर्षाखालील लेखकाची. 35 वर्षाखालील जो लेखक असतो त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. मुद्दा क्लिअर झाला? आता श्रुती कानेटकर यांना संस्कृत भाषेतल्या साहित्य निर्मितीसाठी युवा पुरस्कार मिळालाय. तर कोणत्या कविता संग्रहासाठी? श्रीमती चरित्र. श्रुती कानेटकर यांना संस्कृत भाषेतला पण कोणतं? श्रीमती चरित्रम. श्रीमती चरित्रम या त्यांच्या कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बेसिकली एवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का? हा मुद्दा क्लिअर झाला? ठीक आहे. म्हणजे तुमचं दुसरं विधान चुकीचं आहे. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्काराच्या स्वरूपात 50,000 रुपये रोख दिले जातात. बरोबर आहे. आणि चौथा मुद्दा, साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्काराच्या स्वरूपात प्रत्येकी 1 लाख. हे चुकीचं आहे ना. आपण आता सांगितलं किती रुपये दिले जातात? 50,000. म्हणजे 2 आणि 4 ही विधानं चुकीची आहेत आणि 1 आणि 3 बरोबर आहे. 2 आणि 4 जर चुकीचं असेल तर पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. फक्त 2 आणि 4 चूक हा तुमचा महत्वाचा मुद्दा. आता
घटक झाला, त्याच्यामध्ये काय तुमचं कन्फ्युजन आहे का? घटक काय झाला? साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार स्थापना 2010, 24 प्रमुख भाषकातल्या भाषेसाठी 50,000 रुपये रोख आणि ताम्रपट. मराठीमधला पियूची वही या कादंबरीसाठी संगीता बर्वे यांना देण्यात आला. 2018 साली महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बाल कादंबरी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला होता. ज्योत्स्ना प्रकाशनानं ती कादंबरी प्रकाशित केली. मृग तृष्णा, दिवसाच्या वाटेवरून, अंतरीच्या गरबी. ठीक आहे. आणि युवा साहित्य पुरस्कार कोणाला देणार? मराठी भाषेचा पवन नालट यांना या ठिकाणी दिले बघा. पवन नालट यांना कोणत्या कविता संग्रहासाठी? मी संदर्भ पोखरतोय. याच्यामध्ये फरक काय? फक्त बाल साहित्य 2010 ची स्थापना आहे आणि युवा साहित्य 2011 ची स्थापना आहे. बाकी घटक सारखा आहे. युवा म्हणजे 35 वर्षाखालील लेखकाची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. बेसिकली एवढा घटक तुमचा लक्षात आलाय का? ठीक आहे. आता राहिलेला मुद्दा काय आहे? राहिलेला मुद्दा एवढा जर तुमच्या लक्षात आला असेल तर राहिलेले 2-3 मुद्दे मी यामध्ये ऍड करतो. राहिलेले मुद्दे म्हणजे काय? तर हा 2022 साठीचा पुरस्कार संगीता बर्वे यांना देण्यात आला. 2022 चा इथं श्रुती कानेटकर येणार नाही. या ठिकाणी पवन नालट असं नाव इथं आपण लिहितोय. परत एकदा नालट तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पवन नालट यांना. आणि कोणत्या कविता संग्रहासाठी? मी संदर्भ पोखरतोय. ठीक आहे. आता राहिला मुद्दा काय यामध्ये? तर महत्वाचा घटक तुम्हाला इथं फोकस करायचा आहे. हा 2022 चा झाला. समजा तुम्हाला 2021 चा विचारला, साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2021 चा कोणाला देण्यात आला? बाल साहित्य पुरस्कार 2021 चा कोणाला देण्यात आला? तुमचं उत्तर पाहिजे ना. 2021 चा म्हटलं संजय वाघ यांना देण्यात आला. कोणाला? संजय वाघ. कोणता पुरस्कार आहे? बाल साहित्य पुरस्कार संजय वाघ यांना. कशासाठी देण्यात आला? जोकर बनला किंग मेकर या त्यांच्या कादंबरीसाठी. जोकर बनला किंग मेकर या कादंबरीसाठी. आणि या ठिकाणी जो युवा साहित्य पुरस्कार म्हणतो मराठी भाषेसाठी असणारा हा 2021 चा कोणाला देण्यात आला? तर 2021 ला देण्यात आला प्रणव सखदेव यांना देण्यात आला. कोणत्या कादंबरीसाठी? काळे करडे स्ट्रोक्स या त्यांच्या कादंबरीसाठी. याच्यापेक्षा वेगळं काय तुम्हाला लक्षात ठेवायचंय का? म्हणजे 2021 चं विचारलं बाल साहित्य पुरस्कार मराठी भाषेसाठी संजय वाघ, जोकर बनला किंग मेकर. मराठीमध्ये म्हटलं संगीता बर्वे 2022 चा पियूची वही या त्यांच्या कादंबरीला. जर युवा साहित्य पुरस्कार म्हटलं 2021 चा प्रणव सखदेव काळे करडे स्ट्रोक्स आणि 2022 चं म्हटलं तर पवन नालट मी संदर्भ पोखरतोय. दोन्ही ठिकाणी 50,000 रुपये रोख आणि ताम्रपट स्वरूपामध्ये. स्थापना बाल साहित्याची 2010 मध्ये, युवा साहित्याची 2011 मध्ये. आणि स्वरूपामध्ये सारखं आणि युवामध्ये फक्त 35 वर्षाखालील लेखकाची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. हा सगळ्यात महत्वाचा घटक. म्हणजे याच्यामध्ये तुमचं राहिलं काय? आता राहतो काय की साहित्य अकादमी मधला सगळ्यात महत्वाचा पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी. बाल आणि युवा यामध्ये येणार का? नाही. फक्त मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा मुद्दा येतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 घटक आहेत तेवढे मी इथं सांगतो. आय होप एवढा घटक लक्षात आला. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. मुद्दा काय आहे? साहित्य अकादमीचा राहिला मुद्दा मुख्य पुरस्कार बनतो. साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार म्हणजे याच्यामध्ये बाल साहित्य पण येणार का? नाही. युवा साहित्य येणार का? नाही. आता याच्यामध्ये 2 घटक पडतात. एक 2021 चा कोणाला मिळाला, 2022 चा कोणाला मिळाला एवढाच बघायचं आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार बेसिकली आपण या घटकाला फोकस करा. 2021 चा मुख्य पुरस्कार किरण गुरव यांना मिळाला. मुख्य पुरस्कार होता तो कोणाला मिळाला? किरण गुरव यांना. आणि कशासाठी त्यांना मिळाला? कथासंग्रहाचं नाव काय? बाळूच्या अवस्थांतराची डायरी या त्यांच्या कथासंग्रहासाठी 2021 चा साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार त्यांना मिळाला. 2022 चा मुख्य पुरस्कार हा कोणाला मिळाला? साहित्य अकादमीतला प्रवीण बांदेकर यांना. कोणाला मिळाला? प्रवीण बांदेकर यांना मिळाला. आणि तो कशासाठी मिळालेला आहे? उजव्या सोंडेच्या बाहुल्या. लक्षात ठेवा. उजव्या सोंडेच्या बाहुल्या. आता मुद्दा लक्षात आला का? 2021 चा म्हणजे तुम्हाला या पॉइंट मध्ये सगळे घटक कव्हर होतात ना. की जर तुम्हाला असं विचारलं
2021चा साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार तो मराठी भाषेसाठी कोणाला मिळाला? किरण गुरव यांना मिळाला. कशासाठी? तर बाळूच्या अवस्थांतराची डायरी या त्यांच्या कथासंग्रहाला मिळाला. 2022चा पुरस्कार मुख्य पुरस्कार असं म्हणतो साहित्य अकादमीचा कोणाला मिळाला? प्रवीण बांदेकर यांना मिळाला. कशासाठी? उजव्या सोंड्याच्या बाहुल्या या त्यांच्या कादंबरीसाठी मिळालेला होता. याच्यापेक्षा वेगळं काही तुम्हाला करायची गरज आहे का? नाही. हा घटक खूप महत्वाचा आहे. साहित्य अकादमी पुरस्कार आता बाल साहित्य पुरस्कार असू द्या किंवा युवा साहित्य पुरस्कार असू द्या 24 प्रमुख भाषांमध्ये दिला जातो. पण नुसता साहित्य अकादमीचा जो पुरस्कार असतो तर हा 22 भाषा त्याच्यामध्ये ऍड करा. 22 प्लस 24 मध्ये कशा येतात? एक राजस्थानी असते, राजस्थानी भाषा आणि प्लस इंग्रजी. 22 कोणत्या? तर भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये असणाऱ्या ह्या 22 भाषा, एक राजस्थानी आणि इंग्रजी अशा एकूण किती भाषा झाल्या? 24 भाषा झाल्या. जसं दुसरा मुद्दा येतो साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार असू द्या किंवा युवा साहित्य पुरस्कार असू द्या, स्वरूप काय येतं? 50,000 रुपये रोख येतं. 50,000 रुपये रोख. परंतु साहित्य अकादमीचा जो मुख्य पुरस्कार असतो याचं स्वरूप किती असतं? 1 लाख रुपये असतं. किती असतं? 1 लाख रुपये, ताम्रपट व स्मृतिचिन्ह. जसं बाल साहित्य आणि युवा साहित्याला 50,000 आहे, पण साहित्य अकादमीचा मुख्य जो पुरस्कार आहे त्याला 1 लाख रुपये एवढं स्वरूप आहे. एवढं लक्षात महत्वाचं आहे. मग हे जे ताम्रपट मागापासून म्हणतोय मी ताम्रपट, तर ह्या ताम्रपटाची निर्मिती सत्यजित रे यांनी केली. कोणी केलेले? सत्यजित रे. मग परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न विचारला मराठी भाषेमधला साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार जिंकणारे पहिले व्यक्ती कोण? मराठी भाषेमधला लक्ष्मण शास्त्री जोशी. कोण आहेत? लक्ष्मण शास्त्री जोशी. 1955 लक्ष्मण शास्त्री जोशी यांना साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार 1955 ला मिळाला आणि मराठी भाषेमध्ये हा पुरस्कार जिंकणारे ते पहिले व्यक्ती आहेत. मराठी भाषेतला पुरस्कार जिंकणारे पहिले व्यक्ती लक्ष्मण शास्त्री जोशी. मुद्दा लक्षात आला का? म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? मी परत एकदा शॉर्ट मध्ये या घटकाची रिव्हिजन करतोय शॉर्ट मध्ये. ठीक आहे. शॉर्ट मध्ये काय? साहित्य अकादमीचे 3 पुरस्कार दिले जातात. एक असतो मुख्य पुरस्कार, दुसरा असतो बाल साहित्य पुरस्कार, तिसरा असतो युवा साहित्य पुरस्कार. मुख्य पुरस्कार 2021चा कोणाला दिला? मराठी भाषेमधला किरण गुरव यांना बाळूच्या अवस्थांतराची डायरी या त्यांच्या कथासंग्रहाला. 2022चा पुरस्कार कोणाला दिला? प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या त्यांच्या कथासंग्रहाला. मुद्दा लक्षात आला? हा झाला मुख्य पुरस्कार. बाल साहित्य पुरस्काराच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण चर्चा करतो बाल साहित्य पुरस्कार 2021चा कोणाला देण्यात आला? बाल साहित्य संजय वाघ यांना, जोकर बनला किंगमेकर. 22चा कोणाला देण्यात आला? संगीता बर्वे यांना, पियूची वही. आणि युवा साहित्य पुरस्काराच्या बाबतीमध्ये विचार केला तर 2021चा दिला प्रणव सखदेव यांना, काळे करडे स्ट्रोक्स, आणि 2022चा पवन नालट यांना मी संदर्भ पोखरतोय.